बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात राज्यभरात मोर्चे निघालेले आहेत। आज त्या संदर्भात काय काय घडलं पाहूया। बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात राज्यभरात आंदोलन। छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जालना यासह मराठवाड्यात रोष, ठिकठिकाणी कडकडीत बंद। नागपूरमध्ये आरएसएस आक्रमक, विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन आणि मोर्चे। अमरावतीत नवनीत राणांचं आंदोलन। बांगलादेशात हिंदूंवर खूप अत्याचार होत आहेत, यावर भाजप आणि संघ काहीही बोलायला तयार नाहीये। मोदींनी या संदर्भात भूमिका घेणं अपेक्षित आहे, संजय राऊतांचं आवाहन। रामगिरी महाराजांकडून बांगलादेशातील मुस्लिमांचा भुक्कड असा उल्लेख। बांगलादेशात मंदिरं तोडली जात आहेत, हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन। बांगलादेशात नंदुरबारमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन। संत महंतांच्या उपस्थितीत मुख्य मोर्चाचं आयोजन। संभाजीनगरमध्ये हिंदू जनजागरण समितीतर्फे धरणं आंदोलन। बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन। आंदोलनस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून हिंदू रक्षा आंदोलन। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सिंधुदुर्गातील ओरोसमध्ये न्याय मोर्चा। सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन। नितेश राणे, निलेश राणे मोर्चात सहभागी। अहिल्यानगरमध्ये हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जोरदार निदर्शनं। भाजप नेते सुजय विखे पाटील मोर्चात सहभागी। नाशिकमधील इगतपुरीत बोरटेंभे फाटा ते इगतपुरी तहसील कार्यालयापर्यंत हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा। जालन्यातील मंठा इथे एक कडकडीत बंद। बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदू बांधवांवरील अत्याचार प्रकरणी मंठा शहरात सकल हिंदू समाजाचा हिंदू न्याय मोर्चा।